भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील कुमली येथे दुर्गाबाईचे डोह म्हणून यात्रा प्रसिद्ध आहे आणि ही विदर्भात प्रसिद्ध अशी यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे। यासाठी जय्यत तयारी इथं सुरू असलेले आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर दुर्गा देवी व तिच्या भावाचे दर्शन घेण्याकरिता इथं भाविक जे आहेत पूर्व विदर्भातून जवळपास 10 ते 11 जिल्ह्यांमधून भाविक भक्त जे आहेत इथं मोठ्या प्रमाणात येत असतात आणि सकाळी पहाटे जे आहेत इथं या दुर्गाबाईच्या डोहात स्नान करून त्यानंतर दर्शन घेण्याची परंपरा आहे। त्यासाठी आपण बघू शकतो या मंदिर प्रशासनाच्या वतीने या परिसरात जय्यत तयारी केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासाठी आता खरं पाहायला गेलं तर या परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक भक्तही देखील येणार आहेत। त्यामुळं दुकानं देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात सजताना पाहायला मिळत आहेत। जय्यत तयारी इथं दुकानदार जे आहेत करायला लागलेले आहेत। पूजा अर्चना असो, कपडे, खेळणी व खाद्यपदार्थाची दुकानं या परिसरात आता लागायला सुरुवात झालेली आहे। भाविकांचा मोठा भक्तिसागर उसळणार असल्याने पोलीस प्रशासन असो, आरोग्य विभाग असो, ग्रामपंचायतीकडून आवश्यक सुविधा इथं करण्यात येत आहे। बंदोबस्त देखील करण्यात येत आहे। मकर संक्रांती निमित्त होणाऱ्या यात्रेला विशेष महत्त्व असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नाना पटोले असो, परिणय फुके असो असे दिग्गज नेते सुद्धा या यात्रेला भेट देणार आहेत। त्यासाठी जय्यत तयारी इथं प्रशासनाच्या वतीने केली जात आहे। सोबतच स्थानिकांकडून जे आहे इथं रोजगार प्राप्त होतो, त्यामुळं दुकानं देखील थाटायला सुरुवात झालेली आहे आणि उद्यापासून या यात्रेला आता इथं सुरुवात होणार असून पूर्व विदर्भातील प्रसिद्ध अशी यात्रा असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात जे आहे भाविकांच्या भक्तिसागर इथं उसळणार असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।